हॅलो स्टुडंट्स, मी मिथुन भोसले आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो. सप्टेंबर महिन्याचा राजकीय सेक्शन आपण ऑलरेडी सुरू केलेला होता. राजकीय सेक्शनचं आजचं आपलं हे दुसरं आणि शेवटचं लेक्चर आहे. सुरू करूया आजचं आपलं इंटरेस्टिंग लेक्चर. पहिली न्यूज आहे एक देश एक निवडणुकीच्या संदर्भातली. सगळ्यांना माहीत आहे आपली जो काही देश आहे तो राज्यांचा संघ आहे. केंद्रामध्ये लोकसभा आहे, राज्यांमध्ये विधानसभा आहेत आणि ह्या दोघांच्या इलेक्शन्स त्या ठिकाणी वेगवेगळ्या होत असतात. त्याच्यामुळे ह्या सगळ्या इलेक्शन एकाच वेळा घेता यावेत का, याची जी काही संकल्पना आहे त्याला आपण एक देश एक निवडणूक असं म्हणतात. ओके, सो बेसिकली काय आहे, लोकसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभा यांच्या निवडणुका एकत्रित घेण्याची जी काही योजना आहे ती आपण म्हणतो की एक देश एक निवडणूक. परंतु ह्याच्यामध्ये फार मोठे चॅलेंजेस आहेत. नो डाऊट फायदे आहेत, परंतु चॅलेंजेस फार मोठे त्या ठिकाणी आहेत. कुठले कुठले चॅलेंजेस आहेत हे आपण सगळं बघणार आहोत. परंतु तत्पूर्वी ही न्यूज आली का, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, देशामध्ये एक देश एक निवडणुकीची फिजिबिलिटी म्हणजे शक्यता किती आहे हे बघण्यासाठी केंद्र सरकारनं एक समिती स्थापन केलेली आहे. आणि ह्या स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष आहेत माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद. लक्षात ठेवा, आयोग हा प्रश्न विचारू शकता की एक देश एक निवडणुकीच्या संदर्भात केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत, तर रामनाथ कोविंद. आता बघा, ही समिती जी आहे ती एक सदस्यीय नसून तर टोटल समितीमध्ये इतर 7 सदस्य आहेत. म्हणजे रामनाथ कोविंद सोडून इतर 7 सदस्य आहेत. त्याच्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आहेत, लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी आहेत, राज्यसभेतील माजी विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद त्या ठिकाणी आहेत. नंतर सुभाष कश्यप, ज्यांनी पॉलिटिक्सचा फार मोठा अभ्यास त्या ठिकाणी केलेला आहे, बरेच लोकांनी पुस्तकं देखील वाचलेली असतील सुभाष कश्यप सरांची. सो लोकसभेचे माजी सरचिटणीस आहेत. नंतर NK सिंह वित्त आयोगाचे माजी अध्यक्ष आहेत, हरीश साळवे एक ज्येष्ठ वकील त्या ठिकाणी आहेत आणि संजय कोठारी माजी केंद्रीय दक्षता आयुक्त त्या ठिकाणी आहेत. सो बेसिकली सध्याला राजकारणामध्ये असलेली लोक असतील, काही त्या ठिकाणी रिटायर झालेले लोक असतील, काही पॉलिटिक्सचा अभ्यास केलेले लोक असतील आणि इतर काही लोक त्या ठिकाणी समावेश त्या ठिकाणी आहे. सो बेसिकली आयोग प्रश्न विचारताना रामनाथ कोविंद यांच्या नावानं प्रश्न विचारू शकतं. अधिक माहिती, यापूर्वी स्थापन केलेली समिती 2014 मध्ये विवेक देबरॉय आणि किशोर देसाई यांना सांगितलं होतं की देशामध्ये एक देश एक निवडणूक घेता येऊ शकते का, ह्याच्यासाठी तुम्ही रिकमेंडेशन करा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आत्तापर्यंत आपण जे म्हणतोय ते म्हणजे एक देश एक निवडणूक अशा पद्धतीने एकत्रित निवडणुका कधी झाल्या होत्या, तर टोटल 4 निवडणुका ह्या एकत्रित पद्धतीने झाल्या होत्या. म्हणजे लोकसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभा अशा एकत्रित निवडणुका 4 वेळाच त्या ठिकाणी झालेल्या आहेत. आणि तो कालखंड आहे 1952 ते 1967. 1952 ते 1967च्या काळामध्ये ज्या काही 4 सार्वजनिक निवडणुका झाल्या ते एकत्रित पद्धतीने त्या ठिकाणी झालेल्या होत्या. आता जर भविष्यामध्ये एक देश एक निवडणूक झाली तर ह्याचे फायदे काय होतील, तर सर्वात मोठी गोष्ट सगळ्यांना माहीत आहे की निवडणुकीवरती फार मोठा प्रशासकीय खर्च होत असतो. जर एकाच वेळेला ह्या निवडणुका झाला तर त्याच्या खर्चावरती नियंत्रण येईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट सगळ्यांना माहीत आहे की एक आचारसंहिता लागू असते. जेव्हा एखाद्या राज्याची किंवा केंद्र सरकारच्या लोकसभेचे इलेक्शन सुरू असतात तेव्हा आचारसंहिता असते. आणि ही आचारसंहिता लागू असल्यामुळे कंटिन्युअसली विकास कामांमध्ये अडथळा येतो. कारण जेव्हा आचारसंहिता लागू होते तेव्हा विकास कामं थांबवली जातात किंवा नवीन विकासांच्या योजना त्या ठिकाणी डिक्लेअर केल्या जात नाहीत. कारण मग कंटिन्युअसली कधीतरी लोकसभेच्या इलेक्शन्स असतात, विधानसभेच्या इलेक्शन्स असतात किंवा बाकीच्या इलेक्शन्स चालू असतात मध्यावधी वगैरे, आणि हे तर आचारसंहिता चालू असते. आणि ह्या आचारसंहितामुळं त्या ठिकाणी विकास कामांमध्ये येणारा जो काही अडथळा आहे तो दूर होण्याची शक्यता आहे. प्लस ही जेव्हा इलेक्शन्स असतात तेव्हा विविध प्रशासकीय यंत्रणा कामाला लागलेल्या असतात. मग त्याच्यामध्ये महसूल असेल, आरोग्य असेल, तुमचे शिक्षक असतील, तुमचा गृह विभाग असेल, पोलीस यंत्रणा असेल, ह्या सर्व यंत्रणा कामाला लागल्या असतात आणि त्याच्यामुळं ह्यांच्यावर फार मोठा ताण येत असतो. आणि जर सगळ्या निवडणुका एकत्र झाल्या तर विविध यंत्रणावर येणारा जो ताण होईल तो ताण कमी त्या ठिकाणी होऊ शकतो. सो बेसिकली खर्चावर नियंत्रण होईल, आचारसंहितेमुळे जी काही विकास कामं रखडलेली आहेत त्यांचा अडथळा दूर होईल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, विविध यंत्रणांवर एकाच वेळेला येणारा जो काही मोठ्या प्रमाणात येणारा जो ताण आहे तो ताण कमी होईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तोटे काय होतील, तर प्रत्येक वेळेला राष्ट्रीय आणि राज्य निवडणुकांचे मुद्दे वेगवेगळे असतात. राज्यस्तरावर एखाद्या निवडणुका होतात, राष्ट्रीय स्तरावर जेव्हा एखाद्या निवडणुकीच्या मुद्दे असतात ते वेगवेगळे असतात. कारण फॉर एक्झाम्पल तमिळ किंवा दक्षिणेकडची राज्य ही भाषावार
किंवा भाषेच्या आधारावर इलेक्शन निवडत असतात. केंद्र स्तरावर एखादी इलेक्शन्स होत असतात तेव्हा केंद्र सरकारचे अजेंडे वेगळे असतात. सो राज्यातले आणि केंद्राचे प्रॉब्लेम्स वेगवेगळे आहेत. त्यामुळं जेव्हा राष्ट्रीय आणि राज्यांच्या निवडणुका होतात तेव्हा हे निवडणुकीचे मुद्दे वेगवेगळे असतात आणि हे निवडणुकीचे मुद्दे वेगवेगळे असल्यास आणि हे जर एकाच वेळी घेतलं तर मतदारांचा भ्रमनिरास होईल. फॉर एक्झाम्पल, केंद्र सरकारचा सध्याचा एक महत्त्वाचा हेतू जो आहे तो युनिफॉर्म सिव्हिल कोड. ओके, सो युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या माध्यमातून केंद्र सरकार जर प्रचार करत असेल तर केरळसारखं राज्य म्हणेल की आम्ही नुकताच एक विधानसभेमध्ये ठराव मंजूर केला की त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला UCC मध्ये घेऊ नका. मग केरळच्या जनतेला UCCचं काहीच घेणं देणं नाही किंवा युनिफॉर्म सिव्हिलचं कोडचं काहीच घेणं देणं नाही. मग ते म्हणतील की तुमचे राष्ट्रीय स्तरावरचे इलेक्शनचे मुद्दे आणि आमचे राज्य स्तरावरचे प्रॉब्लेम्स वेगवेगळे आहेत. मग जर अशा पद्धतीनं केंद्राचे मुद्दे जर राज्यामध्ये आले असतील तर मतदान करणारे जे लोक आहेत त्यांचा भ्रमनिरास होईल आणि त्यांना योग्य व्यक्तीला निवडून देता येणं अवघड होईल. प्लस दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर आपल्याला आता काही राज्यांना आपल्याला 2024 मध्ये जर इलेक्शन घ्यायच्या असतील तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट किंवा निवडणुका सोबत घ्यायच्या असतील तर काही राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी लागेल. फॉर एक्झाम्पल मी उदाहरण देतो, 2024 मध्ये लोकसभेची इलेक्शन्स होणार आहे. फॉर एक्झाम्पल 2023च्या एंडला काही राज्यांच्या इलेक्शन्स होणार आहेत. फॉर एक्झाम्पल मी धरतो की राजस्थान, ओके, राजस्थान असेल, छत्तीसगड असेल, इथं इलेक्शन्स होणार आहेत. आता मला सांगा, जर राजस्थानमध्ये आत्ता इलेक्शन घेतल्या आणि 2024 मध्ये जेव्हा लोकसभेचे इलेक्शन्स होणार आहे तेव्हा 2023 मध्ये काही लोकांनी मतदान करून राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये सरकार स्थापन केले. मग जर 2024 मध्ये परत एकदा एक देश एक निवडणुकीने करायचं असेल तर मग इथलं सरकार काय करणार? मग इथं लोकांनी निवडून दिलेलं आहे, इथं लोकांच्या मतदारांचा त्या ठिकाणी आपल्याला अपमान करता येणार नाही. मग जर इथं जे स्थापित सरकार आहे ते स्थापित सरकार जर आपल्याला रद्द करायचं असेल किंवा यांना 2024 मध्ये परत जर इलेक्शन घ्यायच्या असतील तर त्या ठिकाणी काय करावं लागेल? त्या ठिकाणी इथं राष्ट्रपती राजवट लावावं लागेल. याचा अर्थ लोकांनी निवडून दिलेल्या सरकारचा अपमान त्या ठिकाणी होऊ शकतो. मतदार म्हणतील आम्ही मतदान केलं, त्याला अर्थ आहे का नाही? ओके, किंवा जर ह्यांना 2024 पर्यंत इलेक्शन घेण्यासाठी थांबवायचं असेल आणि आता समजा आपण धरून चालू की ऑक्टोबर 2023ला राजस्थानच्या विधानसभेची मुदत संपते, मग ऑक्टोबर 2023 ते समजा 2024 मध्ये लोकसभेचे इलेक्शन्स होणार असतील तर या मधल्या कालावधीसाठी काय? मग या मधल्या कालावधीसाठी परत राष्ट्रपती राजवट लावावी का? कारण इथं तर कुठलंच सरकार नसेल. मग जर अशा प्रकारे राष्ट्रपती राजवट जर आली तर तिथल्या लोकशाहीला धक्का त्या ठिकाणी बसू शकतो. अनेक राज्यांमध्ये सोबत निवडणुका घेण्यासाठी राष्ट्रपती राजवट लावावी लागू शकते आणि असे केल्याने लोकशाहीला धक्का निर्माण होऊ शकतो असं देखील त्याच्यामध्ये आहे. सो बेसिकली राज्यस्तरावरचे आणि राष्ट्रीय स्तरावरचे निवडणुकीचे मुद्दे वेगवेगळे आहेत आणि जर अशा प्रकारे राज्यांना जर सोबत घेऊन निवडणुका घ्यायच्या असतील तर राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट त्या ठिकाणी लावावा लागेल आणि हा लोकशाहीला धक्का असेल. प्रादेशिक पक्षांनी विरोध केलेला आहे कारण राष्ट्रीय स्तरावरचे आणि स्थानिक मुद्दे वेगवेगळे आहेत प्रचाराचे. कायदेशीर प्रक्रिया काही करावी लागतील कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट घटनादुरुस्ती करावी लागेल. ओके, आणि हे जे काही संबंधित घटनादुरुस्ती विधेयक आहे ते संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये 2/3 बहुमतांनी आणि 50% राज्यांच्या विधानसभेनं मान्यता दिल्यानं मंजुरी त्या ठिकाणी आवश्यक आहे. 1971चा जो काही 51चा लोकप्रतिनिधित्व कायदा आहे त्याच्यामध्ये बदल करावे लागतील. प्लस लोकसभा आणि राज्यसभाचे कार्यपद्धतीचे नियम आहेत त्या नियमांमध्ये देखील बदल करावे लागेल. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट घटनादुरुस्ती त्या ठिकाणी करावी लागेल. ओके, येस. चलो, नंतर तामिळनाडू आणि कर्नाटक राज्यांमध्ये त्या ठिकाणी वाद निर्माण झालेला आहे. हा वाद भरपूर वेळाला कॉमन त्या ठिकाणी आहे कारण इथं एक नदी आहे, त्या नदीच्या पाणी वाटपावरून प्रश्न निर्माण झालेला आहे. सो असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की कावेरी नदीच्या पाणी वाटपावरून कोणत्या 2 राज्यांमध्ये वाद झालेला होता? सो तामिळनाडू आणि कर्नाटक. आता काय झालं बघा, वादाचं कारण काय आहे तर या कावेरी खोऱ्यातील पाण्याचं वाटप करण्यासाठी एक कावेरी जल व्यवस्थापन प्राधिकरण आहे आणि ह्या कावेरी जल व्यवस्थापन प्राधिकरणानं कर्नाटक सरकारला एक आदेश दिला. काय कर्नाटक सरकारला आदेश दिला की कर्नाटक राज्यानं तामिळनाडू राज्याला पुढचे 15 दिवस 5000 क्युसेक पाणी सोडावं. आता बघा काय म्हणतंय, ह्या प्राधिकरणानं कर्नाटक राज्याला आदेश दिला की कर्नाटकनं तामिळनाडू राज्याला 15 दिवस 5000 क्युसेक पाणी सोडावं आणि ह्या प्राधिकरणाच्या आदेशाला कर्नाटक सरकारनं विरोध केला. कर्नाटक सरकारची यावर भूमिका अशी होती की राज्यामध्ये म्हणजे आमच्या राज्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे आणि हे प्राधिकरण आम्हाला तामिळनाडूला पाणी सोडायला सांगते कारण तामिळनाडूमधल्या पिकांना पाणी नाही.
मग प्रायोरिटी कोणाला द्यायची? पिकांना पाणी प्रायोरिटी द्यायची का आमच्या लोकांना पिण्यासाठी पाणी द्यायचं? सो प्राधिकरणानं आदेश दिला की तामिळनाडू राज्याला पुढचे 15 दिवस 5,000 क्युसेक पाणी द्या, परंतु कर्नाटक सरकारने विरोध केला. कर्नाटक सरकारचं म्हणणं आहे की तामिळनाडूला पाणी सोडायचं आहे पिकांसाठी, परंतु आमच्या राज्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चाललेला आहे, त्यामुळे आम्ही काही पाणी सोडणार नाही. मग जेव्हा कर्नाटक सरकारनं प्राधिकरणाच्या निर्णयाच्या आदेशाला विरोध केला, तेव्हा तामिळनाडू सरकारनं काय केलं? सुप्रीम कोर्टाकडे दाद मागितली की प्राधिकरणानं स्पष्टपणे आदेश दिलेला आहे कर्नाटक राज्याला, पण कर्नाटक राज्य अशा प्रकारे हा आदेश मानायला काही तयार नाही. मग सुप्रीम कोर्टाकडं हे कोण गेले? तामिळनाडू गेले. मग तामिळनाडूवर जेव्हा सुप्रीम कोर्टाकडे ही केस आली, तेव्हा सुप्रीम कोर्ट काय म्हटलं बघा, आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही, कारण हे प्राधिकरण आहे आणि या प्राधिकरणाच्या माध्यमातून तुमच्या दोघांमधला नदी पाणी वाटपाचा प्रश्न त्या ठिकाणी सोडवला जाणार त्या ठिकाणी आहे, आणि प्राधिकरणाच्या आदेशाप्रमाणेच पाणी सोडण्याचा आदेश त्या ठिकाणी दिला जावा. थोडक्यात त्यांचं म्हणणं आहे की आम्ही हस्तक्षेपास नकार देतोय, परंतु प्राधिकरणानं जो काही आदेश दिलेला आहे त्या आदेशाचं कर्नाटक सरकारनं पालन करावं, असं देखील सुप्रीम कोर्टानं त्या ठिकाणी सांगितलेलं होतं. ओके, येस. नंतर ADR नावाची संस्था आहे, म्हणजेच असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स. त्यांनी एक अहवाल त्या ठिकाणी रिलीज केलेला आहे. बऱ्याच अहवालाच्या त्याच्यामध्ये गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, 8 प्रमुख जे भारतातले राजकीय पक्ष आहेत त्यांची मालमत्ता बघा. 2020-21 मध्ये ती 7,297 कोटी होती. 21-22 मध्ये ती 8,829 कोटी वाढलेली आहे. सो 8 प्रमुख पक्षांची 21-22 मधील संपत्ती ही फार मोठी आहे, 8,000 कोटी आहे. ही वाढ जी आहे ती 21% आहे. देशातला सर्वात श्रीमंत पक्ष जो आहे तो भाजप आहे. 21-22 मध्ये त्यांच्याकडे 6,046 कोटी, म्हणजे लक्षात येते का, 8,829 कोटीपैकी 6,046 कोटी हे फक्त BJPचे त्या ठिकाणी आहेत. संपत्तीमध्ये घट झालेला एकमेव पक्ष बसपा या पक्षामध्ये संपत्तीमध्ये घट झालेली आहे. संपत्तीमध्ये सर्वाधिक वाढ तृणमूल पक्षाची आहे, 151% वाढ झालेली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, खासदार जे आहेत, मेंबर ऑफ पार्लमेंट आहेत, त्यांच्यावर जे काही गुन्हे दाखल झालेले आहेत त्या गुन्ह्याच्या प्रमाणानुसार किंवा गुन्हे दाखल झालेल्या खासदारांचं प्रमाण त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. सो असे किती खासदार आहेत ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, तर हे फार चिंताजनक आकडेवारी आहे. देशातल्या खासदारांपैकी 40% खासदारांवर गुन्हे दाखल आहेत. काही गुन्हे सौम्य स्वरूपाचे असतील, काही गुन्हे अतिशय गंभीर स्वरूपाचे त्या ठिकाणी असतील. ओके, सो गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या खासदारांचं प्रमाण, ओके, 25% खासदारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. मग बलात्काराचं प्रकरण असू द्यात, चोरीचे प्रकरण असू द्यात, किंवा त्या ठिकाणी फसवणुकीचे प्रकार असू द्यात, कुणाला त्या ठिकाणी खून करण्याचे प्रकरण असू द्यात, एवढ्यापर्यंत त्या ठिकाणी आहेत. सो देशामध्ये गुन्हे दाखल असलेल्या खासदारांचं प्रमाण 40% आहे, तर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या खासदारांचं प्रमाण 25% त्या ठिकाणी आहे. खासदारांची सरासरी मालमत्ता ही 38.33 कोटी आहे. म्हणजे फार म्हणजे विचित्र गोष्ट आहे की भारतातल्या खासदारांची सरासरी मालमत्ता ही 38 कोटी आहे. अब्जाधीश आमदार म्हणजे किमान 100 कोटी प्रॉपर्टी असलेले आमदार आपल्याकडे आहेत 53%, आणि हे प्रमाण आहे 7%. म्हणजे टोटल खासदारांपैकी 53 खासदार हे असे आहेत की ज्यांची किमान संपत्ती ही 100 कोटी इतकी त्या ठिकाणी आहे. सर्वात श्रीमंत खासदार हे तेलंगणा राज्यात आहेत. भाजपाच्या खासदारांची सरासरी ही जी काही मालमत्ता आहे ती 18.31 कोटी इतकी त्या ठिकाणी आहे. ओके, येस, आलं सगळ्यांना लक्षात? महत्त्वाची गोष्ट आहे. ओके, येस. नंतर एक फार मोठा मुद्दा मध्यंतरी त्या ठिकाणी घालण्यात होता. प्रश्न विचारण्याची शक्यता फार कमी आहे की याच्याबद्दल, परंतु एक माहिती असावी म्हणून हा टॉपिक घेतलेला आहे. इंडिया की भारत. ओके, भारताचं नाव इंडिया असावं की भारत असावं, असं एक मध्यंतरी डिबेट त्या ठिकाणी चालू होतं. कारण डिबेटसाठी कारण पण तसं होतं की हा मुद्दा आला का, कारण काय होतं, तर सगळ्यांना माहीत आहे G20चं अध्यक्षपद भारताकडे होतं. 9 आणि 10 सप्टेंबर रोजी G20 देशांचे प्रमुख आपल्या दिल्लीमध्ये त्या ठिकाणी आले होते, आणि जेव्हा दुसऱ्या देशाचे डेलिगेट्स किंवा राष्ट्रप्रमुख आपल्या देशामध्ये येतात तेव्हा त्यांच्यासाठी स्नेहभोजन त्या ठिकाणी आयोजित केलं जातं. म्हणजे त्यांच्यासाठी आपण डिनर त्या ठिकाणी अरेंज करत असतो, आणि ह्या डिनरसाठी जी काही आपण आमंत्रण पत्रिका पाठवली होती त्याच्यावरती एक स्पष्टपणे असा उल्लेख होता की प्रेसिडेंट ऑफ इंडिया हा शब्द वापरण्याच्या ऐवजी द प्रेसिडेंट ऑफ भारत असा शब्द त्या ठिकाणी वापरण्यात आलेला होता. सो इंडिया की भारत हा मुद्दा आत्ता चर्चेत असण्याचं कारण का, कारण G20च्या राष्ट्रप्रमुखांसाठी आयोजित केलेलं जे काही रात्रभोजन आहे, रात्रभोजन म्हणजे डिनर. ओके, ह्या डिनरमध्ये राष्ट्रपती भवनाकडून पाठवण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेकडून राष्ट्रपती भवनाकडून हे जे काही डेलिगेट्स आलेले होते त्यांच्यासाठी एक इन्व्हिटेशन कार्ड पाठवण्यात आलं. त्या इन्व्हिटेशन कार्डवरती असं लिहिलं होतं की प्रेसिडेंट ऑफ भारत,
पण ॲक्च्युली काय लिहिलं जातं, प्रेसिडेंट ऑफ इंडिया. ओके, आणि हा इंडियाच्या ऐवजी भारत असा शब्द ह्या निमंत्रण पत्रिकेवरती होता आणि ह्याच्यावर विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला की सगळीकडं इंडिया हा शब्द असताना त्याला भारत हा रिप्लेसमेंट का वापरावा. ओके, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, विरोधकांची मागणी पण अतिशय स्तुत्य होती. त्यांचं म्हणणं असं होतं की भारताच्या संविधानाचं जे काही कलम 1 आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे असं सांगितलेलं आहे, इंडिया दॅट इज भारत शॅल बी द युनियन ऑफ स्टेट्स. म्हणजे आपल्या घटनेमध्ये स्पष्टपणे इंडिया म्हणजेच भारत असं जर स्पेशली मेन्शन केलं असेल तर आपण सेपरेट भारत असा आपल्या देशाचा उल्लेख का करतोय. ओके, सो असं एक जनरली म्हणणं त्या ठिकाणी होतं. आणि मला असं म्हणायचं आहे की नाव बदलून फार काही विशेष फरक पडणार नाही, कारण आपल्याला त्यासाठी बरेच नावं बदला लागतील. फॉर एक्झाम्पल इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, इथं पण इंडिया शब्द आहे. किंवा सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया, सुप्रीम कोर्ट ऑफ भारत म्हणणार का आपण, किंवा इलेक्शन कमिशन ऑफ भारत म्हणणार का आपण. ज्या ज्या ठिकाणी इंडिया शब्द आहे त्या त्या ठिकाणी आपल्याला सगळीकडे भारत शब्द करावा लागेल आणि हे ते कन्व्हिनियंट नसणार आहे. सो संविधानाचं किंवा भारताच्या राज्यघटनेचं कलम इटसेल्फ असं सांगतंय की इंडिया दॅट इज भारत शाल बी द युनियन ऑफ स्टेट्स. असं स्पेशली मेन्शन केलं असताना आपण इंडियाच्या ऐवजी भारत हा शब्द का वापरावा. ओके, इथं काही फोटोग्राफ्स आहेत बघा, त्या फोटोग्राफ्समध्ये त्या ठिकाणी काही लिहिले बघा की भारताला एकेकाळी मेलुहा या नावानं देखील ओळखलं जायचं. कधी कधी त्याला भारत किंवा भारतवर्ष असं देखील म्हटलं जातं. आर्यव्रत देखील म्हटलं जायचं. हिंद किंवा हिंदुस्तान असं देखील म्हटलं जायचं. नंतर इंडिया हा शब्द प्रचलित त्या ठिकाणी आलेला आहे. सो बरेच शब्द त्या ठिकाणी आहेत. इंडिया शब्द जर वगळायचा असेल तर संविधानाच्या कलम 1 मध्ये दुरुस्ती करावी लागेल. म्हणजेच आपल्याला घटना दुरुस्ती करावी लागेल. कलम 368 मध्ये जी काही घटना दुरुस्तीची पद्धत सांगितलेली आहे त्या घटना दुरुस्तीच्या पद्धतीनुसार दोन्ही सदनामध्ये हे जे काही घटना दुरुस्ती विधेयक आहे ते 2/3 बहुमतांनी बदलणं आवश्यक त्या ठिकाणी आहे. ओके, हे तुम्हाला माहीत आहे का, ही थोडी इन्फॉर्मेशन मला न्यूजपेपरमध्ये सापडलेली होती की जेव्हा संविधान सभेमध्ये डिस्कशन सुरू होतं तेव्हा भारत आणि इंडिया या 2 शब्दांवरती सखोल चर्चा झाली. ओके, कारण तुम्हाला असा प्रश्न कधी कधी पडलाय का नाही मला माहीत नाही, कारण मी बऱ्याच फॅकल्टीला पण असं विचारायचो की इंडिया दॅट इज भारत असा शब्द का लिहिलाय. याचा अर्थ जेव्हा इंडिया दॅट इज भारत असं कलम भारताच्या राज्यघटनेमध्ये टाकलं तेव्हा खरंच ह्या 2 शब्दाबद्दल त्या ठिकाणी डिस्कशन झालेलं असणार आहे आणि बऱ्याच लोकांनी आपापली मतं त्या ठिकाणी मांडलेली होती. ओके, त्यावेळचे संविधान सभेचे अध्यक्ष आणि फॉरवर्ड ब्लॉकचे नेते हरी कामत यांनी आत्ता जे काही राज्यघटनेचं पहिलं कलम आहे त्या पहिल्या कलमामध्ये वाक्यरचना बदलण्यासाठी एक मागणी केली होती. त्यांचं म्हणणं काय होतं बघा, भारत सुरुवातीला आपण काय केलंय, इंडिया दॅट इज भारत शाल बी द युनियन ऑफ स्टेट्स. पण त्यांचं म्हणणं काय होतं बघा, आधी भारत शब्द वापरा. आपण काय म्हणतो आता, इंडिया दॅट इज भारत शाल बी द युनियन ऑफ स्टेट्स. पण त्यांचं म्हणणं होतं भारत ऑर इन द इंग्लिश लँग्वेज इंडिया शाल बी द युनियन ऑफ स्टेट्स. तर त्यांचं म्हणणं होतं अगोदर भारत शब्द वापरा आणि असं म्हणा की म्हणजेच इंग्लिश भाषेमध्ये इंडिया हा राज्यांचा संघ असेल, असं त्यांनी शब्द वापरण्याची सूचना त्या ठिकाणी केली होती. प्लस त्यांनी आणखीन काही शब्द सुचवले होते, हिंदुस्तान, हिंद, भारतभूमी, ओके, भारतवर्ष अशी पण नावं त्यांनी त्या ठिकाणी सुचवलेली होती. सो माहिती असू द्या, भारताच्या संविधानाच्या कलम 1 मध्ये इंडिया दॅट इज भारत शाल बी द युनियन ऑफ स्टेट्स, भारत आणि इंडिया असे दोन्ही शब्द असतील तर तेव्हा तत्कालीन संविधान सभेमध्ये नक्कीच या 2 शब्दांवर डिस्कशन झालेलं असेल. 4-5 दिवस चर्चा झाली आणि फायनली इंडिया दॅट इज भारत या गोष्टीवर शिक्कामोर्तब करण्यात आलेलं होतं. ओके, येस. नंतर नरसिंह राव लाच प्रकरणात पुन्हा होणार सुनावणी. काय प्रकार आहे बघा. 1993 मध्ये एक घटना झाली होती. 1993 मध्ये पंतप्रधान PV नरसिंहराव यांच्या विरोधात त्या ठिकाणी अविश्वास ठराव मांडलेला होता आणि हा अविश्वास ठरावाच्या मध्ये त्या ठिकाणी सरकारला फेवर करावं म्हणून झारखंड मुक्ती मोर्चाच्या खासदारांना सरकारच्या बाजूनं मतदान करण्यासाठी लाच दिल्याचा आरोप होता. ओके, सो जेव्हा PV नरसिंहराव यांच्या विरोधात जो काही अविश्वास ठराव मांडण्यात आला तेव्हा त्या ठिकाणी सरकारच्या बाजूनं, ठरावाच्या बाजूनं मतदान करण्यासाठी की बाबा आम्ही अविश्वास ठरावाचं समर्थन करत नाही, सरकारच्या बाजूनं मतदान करण्यासाठी झारखंड मुक्ती मोर्चाच्या खासदारांना या PV नरसिंहराव सरकारनं लाच दिल्याचा आरोप त्या ठिकाणी करण्यात आला होता. त्याच्यानंतर CBI चौकशी बसवली. CBI चौकशीमध्ये या खासदारांनी लाच स्वीकारल्याचं स्पष्ट झालं, परंतु भारताच्या घटनेनं त्यांना काही घटनादत्त अधिकार दिलेले आहेत. त्यामुळं या 5 खासदारांच्या विरोधातील गुन्हा सुप्रीम कोर्टाकडून रद्द करण्यात आला 1998 मध्ये. आता बघा काय गंमत झाली.
सीबीआयनं स्पष्टपणे सांगितलं की लाच घेतलेला आहे हे स्पष्ट आहे, परंतु आम्ही त्यांना अटक करू शकत नाही किंवा त्यांना शिक्षा देऊ शकत नाही, कारण भारताच्या राज्यघटनेनं या संसदेमध्ये काम करत असताना काही खासदारांना संरक्षण दिलेलं आहे. आणि हे संरक्षण कुठं आहे? भारताच्या राज्यघटनेत कलम 105(2). भारताच्या राज्यघटनेमध्ये कलम 105(2) अंतर्गत खासदारांना काही संरक्षण दिलेलं आहे. याचा अर्थ तिथं मतदान करताना, तिथं त्या ठिकाणी गोष्टी करताना त्यांना संरक्षण त्या ठिकाणी दिलेलं आहे. सो संसदेत आणि विधिमंडळात मतदान करण्यासाठी किंवा मत मांडण्यासाठी कोणत्याही खासदारानं लाच घेणं हा गुन्हा आहे अथवा नाही, लक्षात ठेवा, गुन्हा आहे किंवा नाही या निर्णयाचा पुनर्विचार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची तयारी आहे. तेव्हा 1998 मध्ये सुप्रीम कोर्टानं ही जी काही प्रकरण आहे ते रद्द केलं होतं, परंतु अशा प्रकारे संसदेत किंवा विधिमंडळामध्ये मतदान करण्यासाठी किंवा मत मांडण्यासाठी एखादा खासदार किंवा आमदार जर लाच घेत असेल तर हे लाच घेणं गुन्हा आहे की नाही याच्यावर पुनर्विचार करण्याची सर्वोच्च न्यायालयाची तयारी आहे. कारण तेव्हा स्पष्टपणे सीबीआय चौकशीत असं दिसलं होतं की यांनी लाच स्वीकारलेली आहे, परंतु 105(2) अंतर्गत खासदारांना संरक्षण मिळालेलं होतं, त्यामुळं यांच्यावरचा जे काही आरोप आहे ते रद्द करण्यात आलेलं होतं. आता फायनली सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे की हे प्रकरण आपण 7 सदस्यीय खंडपीठाकडे पाठवूयात. ऑब्व्हियसली ह्याच्याबद्दल जेव्हा काही अपडेट्स येतील ते मी तुम्हाला त्या ठिकाणी देईन, पण भविष्यात जर एखाद्या खासदारानं मत मांडण्यासाठी किंवा मतदान करण्यासाठी जर अशा प्रकारे लाच घेतली असेल तर मला असं वाटतं वैयक्तिक त्यांना 105(2) अंतर्गत त्यांना संरक्षण देऊ नये, लाच घेणं हा गुन्हा आहे असं समजून त्यांच्यावर त्या ठिकाणी कारवाई केली जावी. ओके, येस. संक्षिप्त घडामोडी बघूयात आपण. अखिल भारतीय राजभाषा संमेलन पुण्यामध्ये पार पडलं. केंद्रीय गृह मंत्रालयाचा राजभाषा विभाग जो आहे त्यांच्याकडून त्याचं आयोजन केलं जातं. नव्या संसद भवनावर ध्वजवंदन किंवा भारताचा झेंडा त्या ठिकाणी फडकवण्यात आलेला आहे. उपराष्ट्रपती आणि लोकसभा अध्यक्ष त्या ठिकाणी उपस्थित होते. गजद्वार जे आहे, गजद्वार मी तुम्हाला सांगितलं मागच्या लेक्चरमध्ये टोटल 6 गेट्स आहेत. त्या 6 गेट्समध्ये गज नावाचं एक द्वार आहे. त्या गजद्वाराच्या वरती नवीन संसद भवनावरती ध्वज फडकवण्यात आलेला आहे. नंतर पुढची महत्त्वाची गोष्ट आहे, ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था आहे तिथं ओबीसीला 27% आरक्षण देण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. ओबीसी समाज जो आहे त्याला 20% आरक्षण देण्याचा निर्णय गुजरात राज्य सरकारने घेतलेला आहे आणि याच्यासाठी न्यायमूर्ती झवेरी आयोग त्या ठिकाणी होता. नंतर सेवा पंधरवडा आहे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर. 17 सप्टेंबर का? कारण नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस. आणि 2 ऑक्टोबर का? तर महात्मा गांधी यांची जयंती त्या ठिकाणी होती. नंतर एन चंद्राबाबू नायडू जे तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री आहेत त्यांना एका घोटाळ्या प्रकरणी अटक करण्यात आलेला आहे. आणि हा घोटाळा कसला होता की आंध्र प्रदेशातील जे काही कौशल्य विकास महामंडळ आहे त्याच्यामध्ये त्यांना अटक करण्यात आलेलं आहे. नंतर नागालँड राज्यानं एक ठराव मंजूर केलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की जो काही प्रस्तावित समान नागरी कायदा आहे त्याच्या कार्यक्षेत्रातून आपल्या राज्याला वगळा, कारण मोठ्या प्रमाणात नागालँडमध्ये ख्रिश्चन पॉप्युलेशन त्या ठिकाणी आहे. सो भविष्यामध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड येऊ शकतो आणि ह्या युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या कार्यक्षेत्रातून आमच्या राज्याला वगळा म्हणून नागालँडनं ठराव मंजूर केलेला आहे. 15 सप्टेंबर हा दिवस जागतिक लोकशाही दिवस म्हणून साजरा केला जातो. 2023ची यावर्षीची थीम आहे एम्पावरिंग द नेक्स्ट जनरेशन. नंतर दीनदयाळ उपाध्याय यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण नवी दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. नंतर पश्चिम बंगालकडून एक ठराव मंजूर करण्यात आलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे 15 एप्रिल हा दिवस बंगाल दिवस म्हणून साजरा करावा. हाच 15 एप्रिल बंगाली नववर्ष दिवस किंवा पोईला बैशाख म्हणून साजरा केला जातो. सो आयोग प्रश्न विचारू शकता की पश्चिम बंगालकडून खालीलपैकी कोणता दिवस बंगाल दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे, तर तो आहे 15 एप्रिल. नंतर आसाम राज्य सरकारनं सरपंच संवाद नावाचं मोबाईल ॲप्लिकेशन सुरू केलेलं आहे. याचं अनावरण राज्यपालांनी केलेलं आहे. क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियानं त्याचं अनावरण केलेलं आहे. नंतर आंतरराष्ट्रीय वकील परिषद नवी दिल्लीमध्ये पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे. नंतर तुम्ही चाचा चौधरी आणि साबू नावाचं मॅगझिन त्या ठिकाणी वाचलेलं असेल. एक चाचा चौधरी फार हुशार असलेला माणूस आहे, त्याला साबू नावाचा एक बलदंड माणूस त्याला मदत करत असतो. एक कॉमिक त्या ठिकाणी आहे. सो हे बऱ्याच लोकांमध्ये प्रचलित त्या ठिकाणी आहे. सो 2024च्या लोकसभेच्या इलेक्शन्स येत आहेत, काही राज्यांच्या विधानसभा इलेक्शन्स होत आहेत, म्हणून मतदारांना शिक्षित आणि प्रेरित करण्यासाठी एक कॉमिक बुकचं पब्लिकेशन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. सो तरुण मतदारांना शिक्षित आणि प्रेरित करण्यासाठी प्रकाशन करण्यात आलेलं कॉमिक बुक. ओके, कॉमिक बुक कुठला आहे? चाचा चौधरी और चुनावी दंगल. लक्षात ठेवा, चाचा चौधरी और चुनावी दंगल याचं प्रकाशन राजीव कुमार यांनी केलेलं आहे, जे मुख्य निवडणूक आयुक्त आहे. केंद्रीय निवडणूक आयोग आणि प्राण कॉमिक्स यांचा हा संयुक्त उपक्रम आहे. याच्या माध्यमातून
लोकांना अवेअर केलं जाणार आहे की तुमचं मत लोकशाहीसाठी किती महत्त्वाचं त्या ठिकाणी आहे. नंतर शिवराज सिंह आणि अनुराग ठाकूर यांनी पंतप्रधान मोदींच्या भाषणावरचं एक पुस्तक रिलीज केलेलं आहे, सबका साथ सबका विकास सबका विश्वास. ओके, येस. नंतर आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि दिवंगत अभिनेते NT रामाराव यांच्या स्मरणार्थ स्मृती नाण्याचं अनावरण केलेलं आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी. गांधी वाटिका याचं राजघाट येथं अनावरण करण्यात आलेलं आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते. मेरी माटी मेरा देश मोहिमेअंतर्गत अमृत कलश यात्रेची सुरुवात जी झाली आहे ती अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आलेली आहे. पश्चिम विभागीय परिषदेची 26वी बैठक जी आहे ती गांधीनगरमध्ये पार पडली. ऑब्व्हियसली ही जी काही विभागीय परिषदांच्या बैठका असतात त्याचा अध्यक्ष गृहमंत्री असतात, म्हणजे केंद्रीय मंत्री अमित शहा त्या ठिकाणी या बैठकीचे अध्यक्ष होते. त्यामुळे विचारलं जाऊ शकतं पश्चिमी विभागीय परिषदेची 26वी बैठक कुठं झाली? गुजरातमधल्या गांधीनगरमध्ये. ओके, येस. आता आपण नेहमीप्रमाणे क्विक रिव्हिजन करूयात, बघूयात आपण काय काय महत्त्वाचे मुद्दे त्या ठिकाणी शिकलेलो आहोत. ओके, पहिला जो मुद्दा आपण त्या ठिकाणी बघितला तो म्हणजे एक देश एक निवडणूक. यासाठी केंद्र सरकारनं रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली. रामनाथ कोविंद यांना सोडून टोटल इतर 8 सदस्य त्या ठिकाणी आहेत. ओके, एकत्रित झालेल्या सार्वत्रिक निवडणुका 4च आहेत 1952 ते 67 या काळामध्ये. जर भविष्यामध्ये अशा प्रकारचा एक देश एक निवडणूक झाली तर खर्चावर नियंत्रण येईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आचारसंहितेमुळे मोठ्या प्रमाणात विकास कामांमध्ये अडथळा येतो तो कुठेतरी दूर होईल आणि विविध यंत्रणांवर जो काही ताण आहे तो पण कमी त्या ठिकाणी होईल. परंतु ह्याचे तोटे काय आहेत तर अशा जेव्हा निवडणुका एकत्र होतील तेव्हा राष्ट्रीय आणि राज्य निवडणुकांमध्ये निवडणुकीच्या प्रचाराचे जे काही मुद्दे आहेत ते वेगवेगळे आहेत. त्यामुळे एकाच वेळी जर निवडणुका घेतल्या तर मतदारांचा भ्रमनिरास त्या ठिकाणी होऊ शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर एकत्रित निवडणुका घ्यायच्या असतील तर काही राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट लावणं गरजेचं आहे आणि ही अशा प्रकारची गोष्ट करणं ही लोकशाहीला धक्का त्या ठिकाणी असू शकते. ओके, कायदेशीर प्रक्रियामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट घटनादुरुस्ती करावी लागेल. लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 मध्ये बदल करावे लागतील. प्लस राज्यसभा आणि लोकसभेच्या कार्यपद्धतीमध्ये जे काही नियम आहेत ते पण बदलावे लागतील. नंतर कावेरी खोऱ्यातील पाणी वाटपावरून तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये वाद त्या ठिकाणी सुरू होत आहे. एक जनरल आयडिया फक्त माहिती त्या ठिकाणी असू द्या. नंतर असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म संस्थेच्या अहवालानुसार 8 प्रमुख राजकीय पक्षांची 2021-22 मधली संपत्ती जी आहे ती 8,829 आहे, 21% वाढ झाली. सर्वात श्रीमंत पक्ष भाजपा आहे, 6,046 कोटी इतकी संपत्ती त्या ठिकाणी आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, घट झालेला एकमेव पक्ष आहे बहुजन समाजवादी पार्टी, सर्वाधिक वाढ तृणमूल पक्षाची आहे 151%. गुन्हे दाखल असलेल्या खासदारांचं प्रमाण आहे 40%, त्यातले 25% खासदार असे आहेत की त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्या ठिकाणी दाखल आहेत. भारतातल्या खासदारांची सरासरी मालमत्ता ही 38 कोटी आहे. अब्जाधीश आमदारांची संख्या ही 53 इतकी आहे. सर्वात श्रीमंत खासदार तेलंगणामध्ये आहेत. भाजपाच्या खासदारांची सरासरी मालमत्ता 38 कोटी इतकी आहे. नंतर इंडिया की भारत हा मुद्दा थोडा गाजलेला होता. गाजण्याचं कारण होतं की राष्ट्रपती भवनातून जी काही G20च्या राष्ट्रप्रमुखांसाठी जी काही निमंत्रण पत्रिका पाठवण्यात आली होती तिथं प्रेसिडेंट ऑफ इंडियाच्या ऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत असा शब्द त्या ठिकाणी वापरण्यात आला होता. पण ऑब्व्हियसली संविधानाचं कलम 1 सांगतंय की इंडिया दॅट इज भारत शॅल बी द युनियन ऑफ स्टेट्स. भारताला काही नावं होती, मेलुहा, भारत, आर्यव्रत, ओके, हिंद, हिंदुस्तान किंवा इंडिया. ओके, दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर इंडिया शब्द वगळायचा असेल तर भारताच्या राज्यघटनेमध्ये बदल करावे लागतील कलम 368 नुसार. नंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट, संविधान सभेमध्ये तेव्हा भारत की इंडिया या 2 शब्दावर सकल चर्चा झाली होती. हरी कामत यांनी एक सजेशन दिलं होतं की भारत और इन द इंग्लिश लँग्वेज इंडिया शॅल बी द युनियन ऑफ स्टेट्स असा शब्द वापरा. त्यांनी आणखीन काही नावं देखील सजेस्ट त्या ठिकाणी केलेली होती. नंतर 1993 मध्ये PV नरसिंहराव यांच्या विरोधात जेव्हा अविश्वास ठराव मांडला जात होता तेव्हा सरकारच्या बाजूने मतदान करण्यासाठी त्या ठिकाणी झारखंड मुक्ती मोर्चाच्या काही खासदारांना लाच देण्यात आली होती. CBI चौकशीत स्पष्टपण झालं, परंतु 105(2) अंतर्गत जे खासदारांना संरक्षण उपलब्ध आहे त्याच्यानुसार सर्वोच्च न्यायालय हे प्रकरण रद्द केलं. परंतु हे प्रकरण परत एकदा डिस्कस केल्या जाण्याचा विचार सुप्रीम कोर्टाकडून केला जातोय. विधिमंडळामध्ये किंवा संसदेमध्ये मतदान करताना किंवा मत मांडण्यासाठी एखादा खासदार जर लाच घेत असेल तर हा गुन्हा आहे की नाही हे ठरवण्यासाठी सुप्रीम कोर्टानं 7 सदस्यीय खंडपीठ त्या ठिकाणी स्थापन केलेलं आहे. राजभाषा संमेलन पुण्यामध्ये झाले, राजभाषा विभागाकडून त्याचं आयोजन केलं जातं. नव्या संसद भवनावर गजद्वाराचे इथं ध्वजवंदन करण्यात आलेलं आहे. गुजरात राज्यामध्ये OBCला 27% आरक्षण आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर हा दिवस सेवा पंधरवडा म्हणून साजरा करण्यात आला. चंद्राबाबू नायडू जे तेलंगणा राज्याचे आंध्र प्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत त्यांना कौशल्य विकास महामंडळाच्या घोटाळ्यामध्ये
मुख्य सूत्रधार म्हणून अटक करण्यात आलेली आहे. नागालँड राज्याने एक ठराव पारित केलेला आहे. त्यांच्यानुसार प्रस्तावित समान नागरी कायद्याचा जो समान नागरी कायदा आहे त्याच्या कार्यक्षेत्रातून आम्हाला बघा 15 सप्टेंबर हा लोकशाही दिवस आहे. दीनदयाळ उपाध्याय यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण नवी दिल्ली इथं मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. 15 एप्रिल हा बंगाल दिवस म्हणून साजरा करण्यासाठी बंगालनं ठराव पारित केलेला आहे. सरपंच संवाद मोबाईल ॲप्लिकेशन आसाम राज्याचं त्या ठिकाणी आहे. चाचा चौधरी और चुनावी दंगल नावाचं एक कॉमिक बुक आहे जे तरुण मतदारांना शिक्षण आणि प्रेरणा देण्यासाठी असेल. राजीव कुमार यांनी ह्याचं अनावरण केलेलं आहे. सबका साथ सबका विकास सबका विश्वास नावाचं पुस्तक जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावर त्या ठिकाणी आधारित आहे. नंतर गांधी वाटिका राजघाट इथं सुरू करण्यात आलेले आहे. अमृत कलश योजनेची यात्रेची सुरुवात झालेली आहे. पश्चिम विभागीय परिषदेची 26वी बैठक गांधीनगरमध्ये पार पडली आणि या परिषदेच्या बैठकीचा अध्यक्ष त्या ठिकाणी अमित शाह होते. ओके, येस. सो आजच्यासाठी आपण इथंच थांबतोय मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पनासहित. तोपर्यंत धन्यवाद.